मंडळी, मालवणी स्वादमध्ये आपलं स्वागत. फ्रीजमध्ये होते मटर. म्हटलं मटरचं काहीतरी आज बनवूया. तर सोप्यात आणि मस्त मटर फ्रीजमधनं काढले, ते जरा पाण्यात ठेवलं आहे कारण ते जास्त गार झाले बर्फासारखे. नंतर मिक्सरमध्ये घेतलं आहे मटर, त्यात 2 हिरवे मिरचे तुकडे करून टाकलं आहे. नंतर आल्याचं 1 तुकडो आणि 7-8 लसणीचं पाकळं आणि थोडंसं चवीनुसार मीठ. या सगळा ना तर वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये. म्हटलं सोपे आणि मस्तपैकी करूया, जास्त टाईम नाही लागणारी. नंतर मग कढई घेतलं आहे, कढई तापवलं आहे, जास्त गरम करायची नाही आणि गॅस मध्यमच ठेवायचं. त्यात तेल टाकलं आणि जिरा टाकलं 1 चमचो. तुमका आहे ना तर ह्याच्यात बटाटी उकडून 1 किसून टाकलंस तरी चालत. नंतर ती बेस्ट होती ना, ती तेलामध्ये चांगली परतवून घेतलं आहे. ही बघा, चांगली तेलात खालून वरून परतवायची, जास्त वेळ नाही परतवायची, नाही तर जळा. नंतर काय करायचं, पाणी टाकायचं अंदाजे 1 ग्लास असं पाणी टाकलंस तरी चालत, तसं काय नाही. पाण्यात वाईज जरा अशी उकळी येईल ना, काय रवं टाकायचं 1 वाटी. हे बघा, आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं रवं त्याच्यामध्ये. चांगलं असं ना, चपातीचं पीठ कसं मळता तसं हो का, या मस्तपैकी घट्ट खाली वर खाली नाही. अशा वेळी मात्र गॅस बारीक ठेवायचं. हा बघा, सगळा झाला मस्तपैकी. नंतर मग हातात तेल लावायचा आणि मग गार झालं ना, आता काय असे गोळे करायचे. तुमका कसे हवे तसं आकार द्या. मी आपलं ह्यो मेंदू वड्यासारखं आकार दिलं आहे. दररोज चपटे काय बनवायचे म्हणून म्हटलं मेंदू वड्याचं जरा ह्या येऊन दे, त्याका लूक येऊन दे. आणि नंतर हे बघा, छोटे छोटे मेंदू वडे मस्त, त्याच्यामध्ये मटरचं पण फ्लेवर येतलो. हे बघा, असे सगळे गोळे असे करून घ्यायचे. आता या पीठ जास्त आहे, आता मी तुमका दाखवण्यासाठी म्हणून आता आधी 4-5 करून घेते, बाकीचं नंतर करतं आहे गरम. हे बघा, हे असे करून घ्यायचे. आणि नंतर कॉर्नफ्लॉवर लावायचं. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही रवा लावू शकतास, ब्रेड क्रम्स पण लावू शकतास, काय हवं तर लावा. नंतर पॅन ठेवायचं, त्याच्यात तेल टाकायचा. ह्यात मी ना असे फ्राय करून घेतलं आहे. तुम्ही हवी तर तळू पण शकतास ते कढईत, असं काय ना. मी आपलं ह्याच्यात फ्राय करून घेतो आहे. हे बघा, 1-1 मग सोडायचे. आता चमच्यानं सोडूक गेलं आहे, तर म्हटलं चमच्यानं नाटका करण्यापेक्षा तर हातानंच घालतं आहे, उगाच नखरे नको 1-1 म्हणून. हे बघा, आणि त्या खाली पांढऱ्या म्हणतास ना तर कॉर्नफ्लॉवर आहे. रवं पण असंच होणार होतं लावल्यावर, तर तळलास तरी चालत किंवा असा केलास तरी चालत. खूप सुंदर लागतं, मी खाऊन बघितलं आहे. अशी रेसिपी ना करून बघा, लहान पोरगेव खातील. माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.